महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी होत आहे। या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला आहे। राज्याची पर्यटन राजधानीत गेल्या 30 वर्षात अजून म्हणावा तसा विकास झाला नाही। पाणी, रस्ते, एकूण मूलभूत समस्या अजूनही सुटलेल्या नाही। त्यामुळेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी घड्याळाला मतदान रूपी साथ द्यावी असे आवाहन या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी करीत आयोजित पत्रकार परिषदेमार्फत निवडणुकीसंदर्भात व शहरातील मुख्य पाणी प्रश्नावर अधिक माहिती दिली। आज आम्ही प्रकाशित करत आहोत, त्याची कॉपी तुम्हाला मी दिलेली आहे। आत्ताच प्रकाशित केला आम्ही। खरं तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे राज्याची पर्यटन राजधानी, परंतु गेल्या 30 वर्षात येथे अजून म्हणावा तसा विकास झाला नाही। पाणी, रस्ते, कचरा, मूलभूत समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत। त्यामुळेच आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी महापालिका निवडणुकीत मतदारांनी घड्याळाला मतदान रूपी साथ द्यावी असे आवाहन या निमित्तानं करतो। मागच्या 30 वर्षाहून अधिक काळ छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर शिवसेना भाजप युतीची एक हाती सत्ता होती। आजही छत्रपती संभाजीनगरमध्ये आठवड्यातून काही ठिकाणी 15 दिवसातून एकदा पाणी मिळते। अंतर्गत रस्ते अरुंद झालेत, वाहतुकी समय तशीच आहे, मुख्य रस्त्यांना अतिक्रमणानं वेढलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वबळावर ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक लढवत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जसा विकास केला तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत। विकासाचा बारामती पॅटर्न छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी राबवण्याचा आमचा संकल्प आहे। संपूर्ण महाराष्ट्राला दादांचा वादा माहिती आहे। केवळ आश्वासन देणे नाही तर वेळेत ती आश्वासन पूर्ण करणे हा अजितदादांचा स्वभाव आहे। एकीकडे सगळ्याच पक्षात निष्ठावंतांना घालून आपल्याच घरात भावाला, मुलाला, पत्नीला, नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे। या निवडणुकीत सुद्धा आम्ही 78 उमेदवार उभे केले आहेत। सगळीकडेच उमेदवार आम्हाला मिळू शकले असते, परंतु त्या ताकदीचे नव्हते म्हणून आम्ही तिथं उभे केले नाहीत। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गातून जे आहेत, अनुसूचित जातीचे 6 उमेदवार आहेत, अनुसूचित जाती महिला 10 आहेत, ओबीसी 13 आहेत, ओबीसी महिला 8 आहेत, सर्वसाधारण 19 आहेत, सर्वसाधारण महिला 21 आहेत, अनुसूचित जमाती 1 आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींना या निवडणुकीत प्राधान्य दिले असून पक्षाकडून 39 महिला या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। तर अल्पसंख्याक समुदायातील 22 उमेदवार राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत। बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, मी काय फार वेळ आपला घेत नाही, पण गेले कित्येक वर्ष या शहराच्या विकासाची चाकं ही जातीपातीच्या धर्माच्या राजकारणामुळे चिखलात रुतून बसलेली आहेत। वेळ बदलाची ही टॅगलाईन घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत आणि जनता नक्कीच यावेळी बदल घडवेल असा आमचा विश्वास आहे। बरेच मुद्दे आहेत, ज्याच्यामध्ये पाणी पुरवठा योजना आहे। शहराला मुबलक पाण्याचे आश्वासन देऊन महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्यांनी समांतरतेनुसार जप केला, मात्र प्रत्यक्षात लोकांच्या नशिबी पाणी टंचाई कायमच आहे। लोकांना पाणी देण्यापेक्षा या कामाचे कंत्राट कोणाला द्यायचे, त्यात किती वाटा मिळवायचा इतकीच काळजी या सत्ताधाऱ्यांची होती। त्यामुळेच 792 कोटींची ही पाणी पुरवठा आज 2800 कोटीवर गेली आहे। आणि या योजनेचं श्रेय गेल्याहून शिवसेना भाजपमध्ये नेहमी स्पर्धा मिळते, मात्र ही योजना कधी पूर्ण होईल हे कोणीच सांगत नाही। मी काही बातम्या तुम्हाला दाखवतो, त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आत्ताचे जे लोक, याच्यामध्ये अतुल सावे साहेब आमचे मित्र मंत्री महोदय, तुमच्याच सगळ्या वर्तमानपत्रामध्ये, प्रिंट मीडियामध्ये बातमी आहे। शहर पाणी पुरवठा योजनेचे घोटाळे कुणी केले, शहराला पाण्याविना वाकूळ कुणी ठेवले हे जनतेला ठाऊक आहे। सावे साहेबांचं आहे बरं का स्टेटमेंट। समांतर जलवाहिनी त्यांनी टक्केवारीमुळेच खाऊन टाकली। भाजपचे सरकार आल्यावर आम्ही नवीन योजना आणली, मुख्यमंत्र्यांनी अन्य टप्पे आणली। 2 ते 2.5 महिन्यानंतर नियमितपणे पाणी मिळेल ही 4 जानेवारी 26ची प्रेस आहे। म्हणजे
डिसेंबर स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं होतं की डिसेंबरमध्ये पाणी मिळेल आणि त्यांचे मंत्री आता म्हणतात अजून 2-2.5 महिने लागतील. आता आमचे पालकमंत्री आमचे मित्र संजयजी शिरसाट यांचं स्टेटमेंट तुम्हाला दाखवतो. पाणी पुरवठा योजना त्यांच्या टक्केवारीमुळे, म्हणजे हे म्हणतात ह्यांनी टक्केवारी घेतली, ते म्हणतात त्यांनी टक्केवारी, खरं तर सरकारमध्ये आहेत त्यांनीच माहिती घेतली पाहिजे. म्हणजे त्यांचं स्टेटमेंट आहे, पाणी योजना यांच्या टक्केवारीमुळे रखडली होती. आता नवीन पाणी पुरवठा योजनेचं काम उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली अंतिम टप्प्यात आहे. काही तांत्रिक कारणामुळे योजना, हे शिरसाट साहेबांची. आणि आता याच्यामध्ये खैरे साहेब सुद्धा उतरलेत. मी 792 कोटी रुपयांची पाण्याची योजना आणली होती. भाजप MIM वाल्यांनी ती होऊ दिली नाही. जी योजना आता 2800 कोटीपर्यंत येईल. आता खैरे साहेब सुद्धा म्हणतात का, पुढे स्टेटमेंट वाचा त्यांचं, त्याला जबाबदार फक्त हे लोक आहे. आज सुद्धा 8 ते 10 दिवसांतर पालिक मिळत आहे. 2-2 मंत्री आहेत ते इथं काय करतात. म्हणजे आता कितीतरी गोष्टी आहेत.